समाजाचा विजय असो, सकल धनगर समाजाचा जय। संभाजीनगरमध्ये जात पडताळणीसाठी धरणे आंदोलन करणार सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य तर्फे ॲडव्होकेट विजय गोपने, ईश्वर ठोंबरे, वीरू पोळकर, गणेश केसरकर, नामदेव बर्गे, संतोष ठोंबरे, मल्लिकार्जुन पुजारी, रामचंद्र आखाडे, हरीश बावधान, धनाजी शेळके तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते। ॲडव्होकेट विजय गोपने यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने आज समस्त महाराष्ट्रातील धनगर समाजातील तरुण अभ्यासक, उपोषणकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी। आज एक आहे जर खिलारी धनगर आरक्षण खिलाड्यांनी घेतलेलं डुप्लिकेट सर्टिफिकेट बाद झालं तर आमचा मार्ग सुकर होतो, परंतु हेतू पुरस्कार ते केलं जात नाही। कोर्टाला आमचं काही म्हणणं नाही, कोर्टाचा आम्ही आदर करतो, पण कोर्टानं सगळं हत्ती सोडून सगळं एवढं डोंगरभर पुरावे दिले ते सोडून छोट्याशा गोष्टीसाठी की बाबा धनगरचं खिलाड्यांचं व्हॅलिडिटी आहे आणि ते 1960 पूर्वीचं आहे, आमचं हेच म्हणणं आहे की त्याची चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे। आणि या गावातील खिलारी कुटुंबियांनी जे बोगस पद्धतीने धनगड नावाची जी सर्टिफिकेट घेतलेली आहे, धनगड अनुसूचित जमातीची जे सर्टिफिकेट घेतलेले आहेत आणि ते सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। याच्यामध्ये विषय असा आहे की 5 डिसेंबर 2023 रोजी कारणे दाखवा नोटीस जात पडताळणी समिती औरंगाबाद यांनी त्यांना दाखवली आणि या संदर्भातील जे काही कारणे दाखवा नोटिसासाठी त्यांना जे टाईम दिला जातो त्यांचा से दाखल करण्यासाठी त्यांचा से हा 29 जानेवारी 2024 रोजी पूर्ण झाला आहे आणि ज्याची जे काही कारवाई होती शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, VJNT, OBC, ST, ST सर्टिफिकेशन इश्यू ॲक्ट जो आहे 2001 आणि 2001 आणि 2 नुसार आणि त्याच्यानंतर जो शेड्यूल ट्राईब चा जो ॲक्ट आहे की रूल्स आहेत त्याचे रूल्स 2003 नुसार ही सर्व कारवाई पूर्ण झालेली आहे। समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरणार आहे, आंदोलन करेल, जे आम्हाला आमच्या न्याय हक्कापासून दूर ठेवलेला आहे या सरकारने किंवा इथल्या सत्ताधारी प्रस्थापितांनी त्यांना धडा शिकवल्याशिवाय विधानसभेमध्ये आम्ही राहणार नाही। यावेळी आम्ही कुठल्याही संघटना पक्ष म्हणून नव्हे तर सकल धनगर समाज म्हणून सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते सर्वजण असतील, महिला असतील, युवक असतील, हे सगळेजण या ठिकाणी न्याय हक्कासाठी लढणार आहोत एवढं आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सांगतो। तुमचं नाव सांगा। समाज प्रबोधन मंच यांच्या माध्यमातून सकल महाराष्ट्र धनगर समाजच्या वतीने या समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासू कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि उपोषणकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य कारण म्हणजे धनगर ST आरक्षण अंमलबजावणी हा मुख्य मुद्दा समजून सांगणे। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज असणाऱ्या या समाजाला जाणीवपूर्वक गेल्या 70 वर्षापासून जी जमात अस्तित्वातच नाही महाराष्ट्रामध्ये, धनगड, DHN, GAD त्या जमातीचं नाव टाकून जाणीवपूर्वक असा याच्यावरती अन्याय केला गेला। कोर्टाने सुद्धा, मायबाप कोर्टाने सुद्धा आमच्यावरती एकाच जो काही जजमेंट दिला त्याच्या पॅरामध्ये 136 नंबरमध्ये एकीकडे कोर्ट म्हणते की खिलारे धनगर पण नाही आहेत आणि धनगड पण नाही, म्हणजे एकाच पॅरामध्ये त्यांना जातहीन केलं। तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं आहे की या मायबाप सरकारने या धनगर समाजाला न्याय देण्यासाठी ताबडतोब येणाऱ्या 8 दिवसामध्ये या खिलाऱ्यांचं धनगड व्हॅलिडिटी रद्द करावं।